अप्रतिम डिलिव्हरी. पंच शफलचा वाईट नाही ना, सिंगल वाईट असेल, फक्त आहे तोच वाईट असेल. वाईट कुठल्याही प्रकारे हलणार नाही आहे. आउटसाईड द ऑफ स्टंप जो आपण वाईट आखला गेलाय तोच वाईट असेल याची नोंद असून या पंचांच्या भूमिकेत गुरुनाथजी उघडा आणि अनंता खावंडा हे पंच आपण पाहतोय. स्कोरच्या भूमिकेत मदन गावंडा यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने करेन मी सहर्ष स्वागत. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, गतीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय. आउटसाईड द ऑफ स्टंप चाफेवाडी सी हा संघ आपण पाहतोय. लगभग गावामध्ये 2 ते 3 संघ तयार झालेत. हाही चेंडू चांगला आहे, क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम डिलिव्हरी. बघा सपोर्टर्स एन्जॉय करत असताना हा सामना आपण पाहतोय. सपोर्टर्सला एकच विनंती असेल, फक्त बॉल लँड करत असताना आपण आवाज करू नका. बॉलची डिलिव्हरी करत असताना मात्र आवाज करू नका, जेणेकरून आम्हाला हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू मात्र ढेंगांच्या धुनीमधनं दुसऱ्यांदा चुका केल्या जातात. चेंडू या ठिकाणी थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे या चिकणीची वाडी गावची. आपण पाहतोय या ठिकाणी आजचा मात्र या फील्डवरती ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि दोन्ही संघांना सपोर्टर्स असतील जे ऑनलाईन प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ते मात्र झेल उडालाय. झेल होणं खूप गरजेचं आहे आणि पहिला झेल या ठिकाणी गॅदर करत असताना टीम चापेवाडी सी ओर समाप्त. जे प्रेक्षक ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह एन्जॉय करतात त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने खरेन सहर्ष सहर्ष स्वागत. नाव टू डीजे. लक्ष्मणजी गावंडा कैलासवाशी, त्याच्यानंतर हिरामन गावंडा, त्याच्यानंतर अशोक ढुमना यांना ही श्रद्धांजली वाहवत असताना ही श्रद्धांजली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज पण पाहतो या ठिकाणी मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या गेल्या. एका चौकाराच्या मतीने 5 धाबा. सागर अजूनही मैदानात आहे. सागरचे विकेट येणं खूप गरजेचं आहे चापेवाडी सी संघासाठी, परंतु जांभिवली संघाचा विचार केला तर सागरना थांबून खेळणं खूप गरजेचं. हा चेंडू चालला गॅपमध्ये, कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू जाईल. कार्पेटच्या माध्यमातून मैदानाला या ठिकाणी गुदगुल्या करत असताना मिळतोय पहिल्या चेंडूवर चौकार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. हा चेंडू इथे मात्र फसवा चेंडू. झेल होणं खूप गरजेचं आहे. मगाचीच म्हटलं होतं फसवा चेंडू फेरीकीची जादूगरी. गतीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना सागरला या ठिकाणी मात्र या जाळ्यामध्ये फसवलं जातंय. सागर बिग विकेट डाऊन. 1 मोर विकेट. सागर वाघ बॅक टू पॅव्हिलियन. पाहतोय आजचा पहिला दिवस. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, बक्षणार नाहीये. कॅमेरा मॅनला सलामी देत असताना आले आले आगाज केला या ठिकाणी बॅट्समॅन आपण पाहतोय अमोल ऑन अ फायर.
हा चेंडू इथे मात्र फसवला पुन्हा एकदा, जसं सागरला फसवलं होतं गतीमध्ये तसं इथे मात्र फसवलं होतं अमोलला. आगाज केला होता षटकाराने, परंतु या ठिकाणी शॉट पॉइंटला झेल झालाय जमिनीला दान आणि मिळते एक सिंगल धाव. आणि या धावसंख्येच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. आपलं का धावसंख्या आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये, शुभांक 16 धावा. चापेवाडी सी संघाच्या अगेन्स्ट लागत असताना P2चं षटक चालू आहे. मनोज गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा आपण पाहायला गेला. आकाश आणि अमोल ही जोडी आपण पाहतोय मैदानात. अमोलने एक षटकार तर दाखवलाय, ज्या फटक्यांसाठी मात्र आले होते सागर आणि प्रकाशला खूप स्वस्तात या ठिकाणी मात्र मैदान सोडावं लागलं. त्यानंतर कुठेतरी जिम्मेदारी घेत असताना आपण पाहतो या ठिकाणी अमोल. यस, इट इज वाईट. आजच्या दिवसातील पहिला खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय मनोज या गोलंदाजाच्या नावावर. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय ब्रदर स्पोर्टचे सर्व मानबिंदू, चारही मानबिंदू आज आपण पाहतोय रोशन म्हात्रे. आणि हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये नवल टू बॉलर अडवला गेला. रोशन म्हात्रे आणि देवा अवटे आपण पाहू शकाल एक चांगले स्वभावाचे खेळाडू आहेत. 2 ओव्हर समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात ऑन स्कोरबोर्ड टीम जांबिवली ठाकूरपाडा 17 लॉस ऑफ 2 विकेट और 2 टीज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रचारण केलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर रामला पहिला चेंडू लाजवाब या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या त्याने टॅप केलं जातं. रनआउटची संधी डायरेक्ट हिट. इथे मात्र धोक्याची घंटा. यस, उचलून घेतले पंचांनी, वाजवले ही घंटा. इथे मात्र मिळेल रनआउटच्या स्वरूपात चापेवाडी सी संघाला 3री विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. काय गोलंदाजी केली जाते, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीचा हा नजराणा सकाळच्या वातावरणामध्ये दाखवत असताना चाफेवाडी सी हा संघ आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी चालू आहे. हा चेंडू इथे मात्र उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, करतोय चूक आणि त्या चुकीला इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा. चाफेवाडी संघ खूप या ठिकाणी आपण पाहतोय सपोर्टर्स आहेत, एन्जॉय करत आहेत हे सामने. आपण पाहतोय आपल्याच गावातील या संघाचा हा सामना एन्जॉय करत असताना हा चेंडू पुन्हा एकदा सरळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे आलाय आणि अडवला सुद्धा जातोय. लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या ठिकाणी, अप्रतिम. इथे आपण बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षण चालू आहे. हा चेंडू इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट खेळतोय जांभिवली संघ मी बघेन, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा 2 विकेट आल्या होत्या. या ओव्हरला कुठेतरी
थोडासा बॅकफुटला आला हा जांभिवली संघ आपण पाहतोय. आणि धावसंख्या धावसंख्या या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3 धावा. 17 होत्या, 20 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 18 चेंडू आणि 20 धावा, 2 विकेट या ठिकाणी, 3 विकेट, 1 विकेट आली होती त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर रनआउटच्या स्वरूपात आली होती या जांभिवली ठाकूरपाडा संघाची आपण बघितली गेली होती. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 20. या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु लाईन कुठेतरी खराब आपण पाहतोय. चापेवाडी सिंह संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळत असताना आज मात्र कुठेतरी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. 21 धावा. मनोज उघडा आपण पाहतोय या ठिकाणी आपण गोलंदाजी करत असताना. नरेश उघडा माफी असावं. हाही चेंडू इथे मात्र खराब आहे नरेशचा. 22 धावा ऑनबोर्ड टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाच्या लागत असताना हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली होती, फ्रंट फुटवर आले होते, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे मात्र धोक्याची घंटा. यस, इट इज OU मीन्स फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चौथा हातरा टीम आता मात्र आला या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय समीरला. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज लागली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू चाललाय आणि शेवटच्या मुमेंटला मिळतोय या ठिकाणी जांभिवली ठाकूरपाडा या संघाला. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय पण ते अगोदरचा बॉल वाईट होता ना. येस, वाईट होता. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. एष्टांवरनं जातोय, लेग स्टिकवरनं हा चेंडू जातोय त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू वारंवार फेकले जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय नरेश उघडेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. लगभग 3 चेंडू वाईट फेकले त्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना हाही चेंडू या ठिकाणी मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा या ठिकाणी मात्र रोखू शकत नाही. टीम आपण पाहतोय चापेवाडी सी संघ आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार करत असताना 4 ओव्हर समाप्तीनंतर पाहिल्या गेल्या तर 32 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात लागत असताना पंच थोडं फास्टली खेळवायचं आहे कारण 5 ओव्हरचे सामने आहेत त्याची नोंद असू द्या. कुणालाही या ठिकाणी आपण पाहतोय व्यर्थ वेळ दिला जाणार नाही. याच दरम्यान एक हार्ड हिटर BCG चिंचवली संघाचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. सुरेश निरगुडा, सुरेश यस यायचंय, नामांकित केलं जात आहे. पुकार आलाय तुमच्या नावाने या ठिकाणी मात्र स्टेजवर या ठिकाणी होते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिनेश
कॅमेरामॅन इनकडनं गोलंदाजी केली जाते. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, चाबुक शॉट, बिग इट मॅक्सिमम षटकार. चांगला आहे पंच सांगत असताना, पण पाहतोय पंचांच्या भूमिकेत अनंता गावंडा. अनंता गावंडाला चांगलं स्टाऊक असेल या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय, कारण च्या अगोदर नंदराज आंबीर या साहेबांनी मात्र ही स्पर्धा भरवली होती. अष्टविनायक ग्रुप चषक आयोजित स्पर्धा होती. ते लगभग 3 दिवस 4 ते 4.5च्या आतमध्ये सामने कव्हर केले जात होते, परंतु ते सामने 4 ओव्हरचे खेळवले गेले होते. इथे मात्र सुरुवात आहे 5 ओव्हरची. नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळतोय. दाबा कशा का येईना, दावा येणं खूप गरजेचं आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 42 धावा ऑन स्कोर बोर्ड लागत असताना टीम आपण पाहतोय या ठिकाणी जांभिवली संघाच्या 50 ते 52 धावा बनवणं खूप गरजेचं आहे चापेवाडी सी संघाच्या अगेन्स्ट. हाय चेंडू या ठिकाणी मात्र गतीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय दिनेशला. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट डिलिव्हरी, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट डिलिव्हरी. आत्ता चौकार किंवा षटकार पाहायला मिळेल का? जशी धावगती चालू आहे, जसा खेळ चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टोईनला लागला गेलाय. डीप हा चेंडू येत होता त्या ठिकाणी मात्र हलक्या शतकाने पुश केला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट, तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का या ठिकाणी? हा प्रश्न होता, परंतु 2 धाव समाधान. 44 धावा या 2 धावसंख्येच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावर लागत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. कळानकळा टीपला जातोय कॅमेरामॅन रोशन म्हात्रे आणि ऑपरेटर विकी यांच्या माध्यमातून. बघा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. या ठिकाणी मात्र समालोचन कक्ष इन दाखवत असताना मनापासून तहे दिलचे शुक्रिया अदा कॅमेरामॅन. अजूनही या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी बघितलं गेलं तर अप्रतिम खेळ चालू आहे. तर यापुढील सामना असेल आजच्या दिवसातील आपण पाहतोय. ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. 5 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा. येणारे 30 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आहे 45 धावा. या डिपेंड केल्या जातील का किंवा चेस केल्या जातील? डीजे मास्टर परंपरेने आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार. कॅमेरामॅनला थोडीशी विनंती असेल, पाणी घेऊन जायचंय. अंपायरची मागणी आहे. त्या ठिकाणी आलेत पाहुणे. दरम्यान ग्रामस्थ आहेत मान्यश्री तातू रामा ढुमणा या साहेबांचा सुद्धा करूया आपण सत्कार आणि सोहळा. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार चापेवाडी माप्यासाहेब कोपऱ्याची वाडी बी आणि भोज श्रीपत असा सामना असेल. श्रीपत सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय. तुमचं या स्पर्धेच्या वतीने मी करेन स्वागत. आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं मात्र महाराष्ट्राच्या मातीतच आहे आणि या मातीतील सुपुत्रांच्या रक्तातच आहे. करूया या ठिकाणी आपण टॉस का बॉसमध्ये आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार. माननीय श्री तातूजी ढुमणा यांचा सत्कार करत असताना आमचे परम मित्र, आम्ही पाहतोय आम्हाला कुठल्याही अडचणीत मात्र नेहमीच उभे असणारे आमचे परम मित्र विष्णू दादा गावंडा यांच्या शुभ हस्ते करतोय या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा स्वागत. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मानाचं सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन केले जात आहे. ह्या ठिकाणी मात्र सत्कार सोहळा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषकामध्ये आलेल्या पाहुण्यांचा आज मात्र पुन्हा एकदा सत्कार आणि सोहळा करत असताना आपण पाहिलं गेलं
पुन्हा एकदा दुसरे सत्कार मूर्ती असतील याच विभागातील या ग्राउंडचे मालक जरी म्हटलं तरी हरकत नाही आहे. आपण पाहतोय पाणीश्री सुभा हंबीर या साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आपण करूया. मान्य श्री परशुरामजी देवा अंबीर यस बॅट्समॅन मैदानात जायचं लगेचच ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार सोहळा करतोय. आमचे परम मित्र विष्णुदादा गव्हांडा यांच्या शुभास्ते करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि मानाचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केलं जातंय सत्कार सोहळा पार पाडला जातोय. कोपऱ्याच्या वडी बी संघाचं शेवटचं वळण असेल. आपण सामना स्टार्ट होण्या अगोदर जर आले नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॉल बघा तुम्हाला बॉल दिले जात आहेत ना, ते बॉल आपण खेळाडू कक्षामध्ये चॉईस करायचे आहेत आणि नवीन बॉल तुम्हाला त्या ठिकाणी मात्र चॉईस करता येणार नाही आहे. चला कोपऱ्याची वडी बी संघाचा कर्णधार यायचे. होते पहिला ते मात्र चेंडू डॉट चेंडू आलाय. 30 चेंडू धावा डिपेंड करायचे 45 धावा पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर डॉट आलाय. प्रकाश चौधरी हा गोलंदाज आपण पाहतोय. 45 धावा रोखायच्या त्याला चांगले टाऊक आहे. 9चा हा स्कोर रिक्वायर रन रेट आपण पाहतोय. त्या रिक्वायर रन रेटला वाढवावं लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय चंद्रकांत वाघ, सागर वाघ यांचे छोटे बंधुराज आहेत. हा चेंडू इथे मात्र पुला लेंदूता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गोमा. एक धाव असेल. बाळा गोलंदाज आपण पाहतोय नक्की त्याचं आम्हाला जे त्यांचं निक नेम माहीत आहे तेच आम्ही पुकारलं. त्याकरता क्षमस्व माफी असावी. पहिला चेंडू डॉट त्यानंतर सिंगल आले या ठिकाणी. सलामीची जोडी आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानात येत असताना दिनेश आणि मनोज ही जोडी. हा चेंडूला उडावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू थांबणार नाही. डान्सिंग डाऊन द विकेट पहिला धमाका दिनेश या मनोज पहिला षटकार या ठिकाणी दाखवत असताना हाय फटका चांगला आहे परंतु त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे सागर करणं चुका अजिबात नसतील. या टीमचा सर्व आहे. पहिला हादरा फर्स्ट विकेट डाऊन. टीम सापेवाडी सी संघाला हादरा लागत असताना जे आपण प्रदान करतात ते अगोदरच रेडी राहते. सापेवाडी सी संघ आपला नवीन बॅट्समन अगोदरच तयार ठेवायचा याची नोंद असू द्या. चांगली गोलंदाजी चालू आहे या ठिकाणी मात्र 45 धावा डिपेंड करायच्या आहेत. षटकारानंतर लगेचच कमबॅक. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि तशीच गोलंदाजी अद्यापर्यंत करत असताना षटकारानंतर कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय
हा चेंडू या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे आकाश. एक धाव कंप्लीट केली, धोक्याची घंटा आहे, दुसरी धाव परंतु थांबवले गेले या ठिकाणी मात्र. यशवंतच्या माध्यमातून थांबवलं. एशियनमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ते सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सलामीची जोडी आली होती, आपण बघितलं गेलं. मनोजने षटकार दाखवला होता परंतु त्याला थोडस लवकर परतावा लागला. हा चेंडू इथे मात्र झैल खूप महत्वाचा आहे, झैल सोडणार नाहीये जांभिवली संघ, कारण त्यांना धावा डिपेंड करायच्या आहेत. 30 चेंडू मागे 45 धावा डिपेंड करत असताना दुसरा हद्रा या ठिकाणी चापेवाडी सी संघाला लागत असताना वन मोर विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी मात्र सलामीची आणि शेवटच्या चेंडूवर आली होती विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर एका ओव्हर मागे धावा आल्या होत्या. तब्बल विचार केला तर षटकाराच्या मदतीने 8 धावा आणि 2 विकेट आल्या होत्या. या ठिकाणी आपण बघितले गेलं तर गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रकाश या गोलंदाजाच्या सागर थोडंसं मात्र आपण लवकर शतरक्षण सजवायचं आहे. आम्हालाही चांगलं ठाऊक आहे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने प्रत्येकी टायमाला तुम्हाला शतरक्षण हलवणं खूप गरजेचं आहे, परंतु स्वतःचं आयोजन आहे असं समजून या ठिकाणी आपण करूया खेळ. लवकरात लवकर सामने उरकायचे आहेत. यानंतर होणारा सामना असेल भोज श्रीपद बनाम कोपऱ्याची वडी ब असा हा सामना असेल. हा चेंडू इथे मात्र लॉल फुलटाच होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आकाश या गोलंदाजाचा यशवंत होता. लोअर फुलटॉस थोडासा डीप होत होता. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आकाशला पहिल्या चेंडूवर सिंगल आली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने प्रत्येकी चेंडू मागे स्ट्राईक जर रोटेट झाली तर फील्ड सुद्धा रोटेट करावी लागेल. या ठिकाणी सागर वाघ या आई चेंडू या ठिकाणी मात्र चांगला आहे. आज कुठेतरी बघतोय ना थोडस एक फॅन्सी स्कोर बोर्ड आपण पाहते ऑन डिस्प्ले. सरसे स्वागत असेल या ब्रदर स्पोर्ट्स वाहिनीचं सुद्धा. आमच्याकडनं मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत या ब्रदर स्पोर्ट वाहिनीला एनी टाइम एनी सेकंद एनी मिनी सेकंद आमचा सपोर्ट असेल यातील मात्र शंका नाही. चांगली गोलंदाजी चालू आहे. या ठिकाणी मात्र 45 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. आपण विचार केला तर डिपेंड करायचे आहेत आणि पहिल्या 45 धावांचा पाठलाग करत असताना अद्यापही लाजवाब गोलंदाजी नाना आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजराणा चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. डॉट पर्सेंटेज वाढवणं खूप गरजेचं आहे आणि तीच कामगिरी या ठिकाणी करत असताना जांभिवली या संघाला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर लगातारचे 3 डॉट चेंडू.
काय गोलंदाजी चालू आहे. हाही चेंडू इथे मात्र फसवा चेंडू फेकलाय. जसे चेंडू फेकले होते राम या गोलंदाजाने तशीच गोलंदाजीचं कॉपी करून या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हर प्रकाशने फेकला, फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट आल्या. या ओव्हरमध्ये लगभग विचार केला ना तर 1 सिंगल आणि 5 चेंडू डॉट फेकलेत आकाश या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली जाते, लाजवाब गोलंदाजी. फक्त आणि फक्त 12 चेंडू मागे धावा बनवल्यात. 45 धावा बनवत असताना 9 धावा डीजे. आकाश फक्त 1 धाव, 5 डॉट चेंडू, धावा धावल्या गेल्या त्या ठिकाणी 2 ओव्हर समाप्तीनंतर 9 धावा ऑन स्कोरबोर्ड टीमचा बेवडेचे संघाच्या. आपण पाहतोय अध्यापी गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक कुठ्यातील तिसरं षटक घेऊन आलाय. कॅमेरामॅन इन कडनं गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय. आत्ता मात्र विस्कुरलेले क्षेत्रक्षण पाहू शकाल. तर्डियाल सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. या ठिकाणी विचार केला तर पहिला चेंडू या ठिकाणी मात्र फेस करत असताना त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक होता. आपण पाहिलं गेलं तर विनायक एक बैलगाडा प्रेमी आहे, त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करीन मी सहर्ष स्वागत. त्याच्या माध्यमातून चूक तर झाली होती, त्या चुकीला दुसऱ्या अटेम्प्टला इथे मात्र सुधारत असताना केला जाईल कॅरी. आपण पाहतोय चाफेवाडी सी या संघाला लागत असताना तिसरा हदरा यशवंत या फलंदाजाच्या स्वरूपात विजय. आपण पाहतो एक चांगला फलंदाज आहे, याच्या माध्यमातून मोठमोठे फटके नेहमीच आपण पाहतोय. आत्ता मात्र सिद्ध करण्याची खरी वेळ आपण पाहतोय या ठिकाणी आली आहे. होम ग्राउंड जरी म्हटलं ना या संघाचं तरी हरकत नाही आहे. आपण पाहतो या 45 धावा डिपेंड करत असताना काय लाजवाब गोलंदाजीचा नजराणा चालू आहे या ठिकाणी जांभिवली ठाकूरपाडा या संघाच्या माध्यमातून. हाई चेंडू, पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये या ठिकाणी यॉर्क लेंथ परफेक्ट यॉर्कर, दांडी 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 केली जाते या ठिकाणी, वाकवली जाते मधली दांडी या ठिकाणी. नरेश उघडे बॅक टू पवेलियन डीजे. पहिल्या चेंडूवर बघितलं होतं या ठिकाणी विकेट आली होती, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा आली आहे विकेट. म्हणजे विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या होत्या, या ओव्हरमध्ये सुरुवात तर 2 विकेटनी केली. हॅट्रिकच्या उंबरट्यावर पंजा खुल्ला जाईल का या गोलंदाज प्रकाश चौधरीच्या नावावर. हा चेंडू इथे मात्र झेल आहे, परंतु कव्हरच्या दिशेने डीपेक्षा कव्हरला चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरनं चेंडू होतो या ठिकाणी फ्लाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील परिपक्व. ऑन हॅट्रिक होता गोलंदाज प्रकाश चौधरीला आपण पाहतोय, परंतु आलाय चौकार त्या ठिकाणी. बॅट्समॅन आल्या रामच्या
बॅटमधनं हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डीप गोलंदाजी केली जाते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. याच दरम्यान चिंचोली गावचे सुपुत्र आमचे जवळील मित्र मान्यश्री एकनाथजी डुमना यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपल्याच आयोजनामध्ये करेन मी सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत किशोर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून करेन स्वागत. भास्कर आहेत माफी असावं. शेवटचा चेंडू आहे याच सामन्यामध्ये पंजा खोलला जाईल का प्रकाश याच्या नावावर. हा यस इट इज आउट. दांडी गुल केली जाते. मगाशीच म्हटलं होतं पंजा खोलला जाईल का प्रकाशच्या नावावर आणि तो पंजा खोललाय. या ठिकाणी मात्र व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स टीम जांभिवली ठाकूरपाडा या संघाच्या माध्यमातून. टॉचविन या ठिकाणी झाला गेलाय. कोपऱ्याच्या वेळेस संघाने छत्रछाद स्वीकारले. फलंदाजी करायच्या या ठिकाणी मात्र बहुत संघाला. याच दरम्यान चंद्रकांतजी ढुमना यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपल्याच आयोजनामध्ये करेन सहर्ष स्वागत. या दरम्यान नक्की जसं मी सकाळी सुद्धा आवाज दिला होता मान्य श्री सोमा अंबीर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर यायचं आहे. या छोट्याशा आमच्या आयोजनामध्ये तुमचं सुद्धा करेन मी सहर्ष स्वागत. येणारे 12 चेंडू 32 धावा म्हणजे विचार केला तर 16.00 सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज 3 ओव्हर ज्याच्या माध्यमातून एसटी रक्षकाची भूमिका पार पाडली गेली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर गोलंदाज सागर वागला. आपण पाहतोय 12 चेंडू 32 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर पहिला चेंडू आला आहे डॉट. हाही चेंडू चांगला आहे. चेंडू वागला आपण पाहतोय. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सटीक लाईन लेंथ वर या ठिकाणी पाहिले गेले. नानाला आपण पाहतोय ना जवळजवळ 7 चेंडू डॉट खेळलाय. एकही धाव त्याच्या नावावर नाहीये. 7 चेंडू. हाही चेंडू या ठिकाणी मात्र फटका फसलाय. अमोल आहे त्या ठिकाणी परंतु केल्या जात आहे चुका. एक धाव केली जाते कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. दरम्यान मान्य श्री सोमा हंबीर यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने करेन सहर्ष स्वागत. 9 चेंडू मध्ये फक्त बॅटला एका चेंडूचा स्पर्श झाला या नानाच्या. 9 चेंडू खेळले जात आहेत. 2 धावा बनवले जात आहेत. 7 चेंडू डॉट आलेत. 8 चेंडू डॉट आलेत. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक. आत्ता नानाला चांगले टाळू झालंय की आपल्याला कुठेतरी या सामन्यापासून लांब ठेवलं जाते. आपल्या बॅटला चेंडूचा स्पर्श होत नाहीये. कुठेतरी शांत आणि संयमीने हलक्याच्या हाताने स्पर्श केला चेंडूला आणि मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र सिंगल धाव रोटेट केलं जातं. या ठिकाणी मात्र स्ट्राईकला धाव फलकावर आपण पाहतोय तब्बल विचार करत असताना या ठिकाणी धावा लागल्या गेल्यात. 16 धावा आणि 5 विकेट या ठिकाणी आल्या गेल्यात.
येणारी 7 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या आहेत. यानंतर होणारा सामना असेल बौज बनाम कोपऱ्याची वाडी ब असा सामना आपण पाहू शकाल. एक बिग फाईट, मैत्रीपूर्ण लढत. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू होतोय. या ठिकाणी बीट ओव्हर होते समाप्त. येणारे 6 चेंडू आणि 29 धावा. बॅट कट आहे का फलंदाज असेल या ठिकाणी बाद. बघा खेळाडू वृत्ती दाखवत असताना खेळाडूला आपण पाहतोय वसंत हा खेळाडू इथे मात्र बाद झाला गेलाय. 6वा धक्का 16 या धावसंख्येवर डीजे. पर्यंत पोहोचत असेल तर शरद भगत तुम्हाला पुकारतायत. नंदू केवारी समालोचन कक्षाकडे लक्ष द्यायचंय. सहा चेंडू आणि 29 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी आला डॉट. गोलंदाज बाळाचा. हा पटका चांगला या ठिकाणी उडवला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे सागर इथे मात्र करतोय चूक आणि मिळेल फक्त एक धाव. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर इथे मात्र झैल होता तो झैल झाला जमिनीला दान सागरच्या माध्यमातून. बघा आपण खेळाडू कक्ष बनवला. त्या खेळाडू कक्षातनं लाईनअप आखली आणि त्या लाईनअप मध्ये येणं जाणं खूप गरजेचं आहे. सेकंड करणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र डीप मध्ये आहे. बाळा गोलंदाज उर्फ गोम्या नावाने ओळख असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू सटीक लाईन लेंथवर. 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू वाईट. 6 चेंडू 28 धावा. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. नंतर 5 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल. आता 4 चेंडू आणि 26 धावा. हाही फटका इथे मात्र चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे सागर. आता सागर करणं चुका तर होणार नाही. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. फलंदाज आपण डीजे मास्टर आपण पाहतो या ठिकाणी भूषण वारगडा मॅन फ्रॉम कोपऱ्याशिवाडी. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी चालू आहे. सटीक लाईन लेनची गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं चापेवाडी सी संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल या ठिकाणी रोमांचक मुमेंटमध्ये. परंतु पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलं या ठिकाणी जांभिवली संघाच्या गोलंदाजांनी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर विचार केला तर लगभग फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर लागत असताना 7 विकेट या ठिकाणी मात्र सोडल्या जात आहेत चापेवाडी सिंह संघाच्या माध्यमातून. हाय चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा आता ओव्हर होते समाप्त. सामना जिंकला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित केला जाईल या ठिकाणी थोड्या क्षणात आपण पाहतोय. नो डाऊट अबाउट ज्याने गोलंदाजी करत असताना आपल्या नावावर 5 विकेट घेतल्या गेल्या आणि 4 धावा बनवल्या होत्या. प्रकाश चौधरी यायचं मॅन ऑफ द मॅच साठी एक आगळी वेगळी सोच आपण पाहतोय. नक्कीच या भरभरत्या उन्हामध्ये एक
पेय असेल, थंड पेय आपण पाहतोय. कोल्ड्रिंक असेल आणि एक ट्रॉफी असेल. मेडल आहे का? इट्स चमचमत मेडल सुद्धा असेल आणि एक थंड पेय असेल. कोल्ड्रिंक आपण पाहतोय. कोपऱ्याचवाडी संघाने लगेचच मैदानात उतरायचं आहे. कोपऱ्याचवाडी संघ चला लाईनअप मध्ये आपण उतरा. त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश यायचं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी. तो ऐकूया एका